सारखं ह्यांचं ऐकून घ्यायचं, काय ना काहीतरी रोजची कटकटच आहे बाई, डोक्याला नुसता ताप झाला. मरू दे. ही काय एवढी तनतन करायला लागले, अचानक काय झालं? भाऊजी का गेले निघून? दीप्ती, काय झालं? अगं भाऊजी असे निघून का गेले रागाने? आणि जेवले पण नाहीयेत, ताट पण तसंच ठेवलंय. काय झालं? जाऊ दे त्यांना, काय आहे, रोजचीच कटकट आहे. एक तर स्वतः कामाला नाही जात आणि घरात आले की जेवणात मीठच कमी पडले, जास्तच झाले, नुसती नाटकी करत बसायची. गप गिळवत नाही यांना. अगं हो मान्य आहे का, पण नक्की झालं काय? तुम्ही एवढं का चिडलायत दोघं पण? आणि भाऊजी चक्कर निघून गेलेत ताटावरून. अहो ताई, ह्यांना काम तर करायला नको, बाहेर नाही तर हिंडून. आणि इथं जेवणात काय पडलं नुसतं म्हटलं मी, अहो पडलं असेल कमी तर लगेच राग यायला लागला ह्यांना आणि गेले तुटून. बघा आता काय गरज होती का? अगं मग काय झालं, घ्यायचं आपणच समजून. तुला काय वाटतं ते दिवसभर हिंडत असतात का? अगं ते दिवसभर कामच शोधतायत की, मग थोडस नको का समजून घ्यायला आपण? अहो काय समजून घेऊ आणि किती समजून घेऊ? ह्यांचे काय पाय धुवून पाणी पिऊ का आरतीचं ताट वळू? असं जरा काय बोललं की लगेच म्हणतात की मला टेन्शन आहे. काय टेन्शन आहे सांगा ना. अगं दीप्ती, त्यांना खरंच टेन्शन असेल, ते सांगत जरी नसले तरी नोकरी गेल्याचं, नोकरी शोधण्याचं तुला काय वाटतं त्यांना दुःख नसेल का? अगं त्यांना पण दुःख आहेच की. काय दुःख आहे एवढं? आणि आपल्याला नाही दुःख? आपल्याला पण आहेच की टेन्शन. आपल्या अंग कशा चवतळून येतात तेव्हा नाही आपल्याला दुःख वाटत. आणि आता ह्यांचं ऐकून घ्यायचं. अगं दीप्ती, मान्य आपल्याला पण दुःख आहे, आपल्याला पण टेन्शन आहे, पण मला सांग, आपण एकमेकींना सांगतो किंवा आपण रडतो तरी ऍटलिस्ट त्यांच्यावर चिडचिड तरी करतो, पण पुरुष कधी तसं करत नाहीत. पुरुषांकडे दुःख सोसण्याचं बळ असतं, पण सांगण्याचं नसतं बळ. त्यामुळे पुरुषांच्या डोळ्यात बघूनच आपण समजून जायचं आणि थोडं आपण समजून घ्यायचं. त्यांचा राग, त्यांचं टेन्शन सगळं संपलं की ते नॉर्मल होऊन जातात. बरोबर आहे ताई तुमचं. खरं तर ना माझंच चुकलं. मी आता ह्यांना फोन करून बोलवूनच घेते, कारण ह्यांना टेन्शन आहे मला माहित होतं. आणि त्या टेन्शन मध्ये परत मी पण त्यांना बोलले, त्यामुळे मग रागाच्या भरात ते उठून गेले. खरं तर त्यावेळी मीच समजून घ्यायला हवं होतं. मी त्यांना आता आल्यावर सॉरी म्हणायला पाहिजे ना. तू सॉरी म्हणच, त्यांचा राग शांत झाला की ते येतीलच. आणि तुला सांगू दीप्ती, नवरा बायकोच्या नात्यात ना दोघांनी एकमेकांना समजून घेणं खूप महत्वाचं असतं. त्यामुळे भाऊजी आले की त्यांना सॉरी बोल आणि जे काय आहे ते मिटवून घे. हो ताई, मी बोलते आल्यावर.